बंधूंनो, कृषिकमध्ये आता आपण समोर आलोय. आपल्या समोर हे एक्झॉटिक म्हणजे बाहेर देशातला प्लांट आहे, थाईम नावाचं. मॅडमकडून आपण माहिती घेऊया की त्याचा काय नेमका वापर असते, कोणत्या वापरात ते कामी पडते. मॅडम, एक थोडक्यात त्याचे बुलेट पॉईंट सांगा आम्हाला. हे थाईम आहे, औषधी वनस्पती ही. हेअर ऑइल तयार करण्यासाठी ह्याचा यूज होतो, किंवा एखादं इन्फेक्शन झालं असेल फंगल बॅक्टेरियल त्याच्यासाठी यूज करतात. आणि सेम वास ह्याचा ओवासारखा येतो. आजकाल पिझ्झा पास्तामध्ये फ्लेवर टेस्ट आणण्यासाठी ह्याचा यूज होतो. किंवा लहान मुलांच्या पोटामध्ये वगैरे दुखत असेल तर ते पाण्यामध्ये गरम करून दिलं जातं. काही विचारायचं याच्याबद्दल? दुसरे कोणते ह्याच्यावर रोग? हां, दुसऱ्या शुगरला हे चालतं का? नाही, शुगर वगैरे नाही. केसांचं तेल वगैरे किंवा बीपी कमी झाला असेल वाढवण्यासाठी ह्याचा यूज होतो. डोळ्यांसाठी चांगलं असतं हे. रक्तासाठी ते पार्सली आहे ना, ते चांगलं असतं. अजून काही? ठीक आहे मॅडम, ॲक्च्युली किती दिवसाचा क्रॉप आहे हा? हा ऑक्टोबरमध्ये लावलेला आहे, सध्या हार्वेस्टिंगला आलेला आहे. हा एका महिन्यामध्ये येतो. हा, तर याची हार्वेस्टिंग म्हणजे मल्टिपल टाइम होते का? हो, मल्टिपल टाइम होते. सिंगल हार्वेस्टिंग होते. हे क्रॉप 6 महिने चालतं. ह्याचे लीफ खोडायचे असतात, नंतर ते अजून उगवतात नंतर. भाजीसारखं? हा, भाजीसारखं. हो. ओके. याच्यामध्ये मॅडम याला कोल्ड टेम्परेचरच लागत असं ना, टेम्परेट एरियामध्ये होत असेल ना? कोणतंही टेम्परेचर लागतं, किंवा जिथं पाणी कमी आहे त्या ठिकाणी सुद्धा हे क्रॉप येतं. याचा बेस्ट ग्रोईंग सीझन कोणता आहे? बेस्ट ग्रोईंग सीझन समरमध्ये किंवा विंटरमध्ये लावतो. हे समर आणि विंटर दोन्हीमध्ये लावू शकतो. मार्केट व्हॅल्यू बद्दल काही माहित आहे का? काय रेटमध्ये जाते हे? 50 रुपये केजी म्हणजे किलो. हां, मार्केट व्हॅल्यू कमी जास्त होऊ शकते. ते डिपेंड करते पर्टिक्युलर मार्केट. ओके, थँक्यू. वेलकम.